नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही माझी फॅमिली आहेत म्हणून मी तुमच्यासंग शेअर करतो. मित्रांनो, माझा एका दुकानदाराशी संबंध आला. त्याच्या वडिलांनी दुकानाच्या जीवावर बरीचशी कोटीची प्रॉपर्टी कमवली आणि कालांतराने आत्ता त्याची माझ्या थोडे संबंध यायला लागले व्यवहार बनायचे. आणि आधी मला तो बरा वाटला, चला जाऊन चांगला माणूस वगैरे. त्याच्यामुळे मी आत्ता जस्ट खरेदी करण्यासाठी लागलो आणि पैसा भरपूर असल्यामुळं त्याचा एक ग्राहक होता. तो त्याला चाटुकरी करायचा, म्हणजे त्याला शेट करायचा. तुम्ही असे तुम्ही छान शेट म्हणजे नुसते हरभरा झाडं चढून द्यायला. आणि आपल्याला कोणाला हरभराचे झाडं चढून द्यायला जमत नाही. माझा एक विचार आहे मित्रांनो, एक झोपायपुरती खोली असली, एक छोटी गाडी असली हिंडण्याकरता, आणि झोप आली, 3 टाईम खायला अन्न असलं, तर तो माणूस श्रीमंत पण आहे, सुखी पण आहे, असा माझा विचार आहे. आणि मला कोणाच्या पुढं आणि कोणाच्या मागं करायची सवय नाही. आणि त्यानंतर मी त्याच्याकडून माल खरेदी केला. तर फर्स्ट टाईम दुकानात गेलो तर या बसा पाहुणे, या बसा चहा सांगतो वगैरे वगैरे वगैरे. त्याच्याकडून माल खरेदी केला. त्याला ज्या गोष्टी जास्त नफा त्याने मला दिला, बळच दिला. चला मी घेतला वगैरे वगैरे वगैरे. नंतर मी त्या मालाची चौकशी केली. माल खूप रेटने मला टाकला होता आणि न जाणारा मटेरियल मला दिला होता. तेव्हा मी बोललो, अरे असं आलं आहे, मला हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. याच्यानंतर थोडासा गैरसमज झाला. बाबा, मला जी लागत नाही ते मी काय घेऊ, मला काय त्याच्याकडून फुकट घ्यायचं का? त्याच्याकडून मला रोकच घ्यायचं आहे आणि मला त्याचे पैसे तरी बुडवायचे. तेव्हा त्याच्याकडून मी ते माल टाकतो, मी काय घ्यायचं? यानंतर प्रश्न म्हणजे त्याच्या मला काही खटकलं वगैरे नाही. याच्यामध्ये प्रश्न अहंकाराचा. दुसऱ्या वेळेस मी गेलो, त्याने मला एक वेळेस फोन केला आणि मी त्याच्या दुकानामध्ये चाललो. दुकानामध्ये मी चालल्यानंतर त्यांनी एका नौकराला, मी तिच्या दुकानात चालल्यानंतर आतमध्ये माल बघण्यासाठी चाललो होतो. नेमकी मला काय घ्यायचं आहे बाबा, काय जे पाहिजे ते घेऊन आले नाही घेऊन. लगेच त्याने एका व्यक्तीला चालल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे होते तर त्याला त्रास व्हायला लागला. त्याने ते नौकराला थांबायला सांगितलं आणि नौकराने मला थांबवलं, आत जाऊ नका, असं वगैरे वगैरे. नौकर त्या गुरमीमध्ये बोलला, मला त्याचा राग आला आणि मग ते मला खटकलं. मग त्यानंतर मी ते निघलो. त्यानंतर निघून गेल्यानंतर समज आपल्या मनात जे काय स्पष्ट बोलायचं, म्हणजे नौकर घालून काय बोलायची गरज. त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला 2 वेळेस, पैसे जमा करण्यासाठी असेल किंवा कशासाठी असेल मला माहीत नाही. त्या व्यक्तीचा मी मुद्दाम फोन नाही उचलला. मग त्याला आणखी राग आला. त्याच्यानंतर आमचं व्यवहार पाण्यासाठी मी ते दुकान जाणार नव्हतं, पण गेल्यानंतर चहा वगैरे पाणी सोडून द्या विचारायचं. पण एक बसा, चला आला, थांबलं 2 तास त्या दुकानात मी थांबलो, मागचा व्यवहार बघितला वगैरे वगैरे. त्याच वेळी तिला चाटूचा एक फोन आला. म्हणला, तुमची एक चोरी चाललेली आहे, आमकी मुलगी, धमकी मुलगी आणि आमका मोठा. म्हणलं, मुलीला आजकाल मुलाला नवरी मागं पाहावं लागतं. म्हणलं, मुलांना नाही पाहावं लागत. आणि ते मुलाघरच्या होती. उदाहरण तो दुकानदार मुलाघरचा होता. तो म्हणला असं तसं. मी मनातल्या मनात म्हणलं, आजकाल किती कोटेश असला त्याला मुली मागं पाहावं लागतं. मुलाला मुली मागं पाहावं लागतं, मुलीला मुलामागं पाहावं लागत नाही. तो म्हणला, यांची काय खायची पंचायत आहे का? आणि म्हणलं, त्यांची खायची पंचायत असू किंवा नसू, इथं अमेरिकेचा मोठा जगातला 1 नंबर उद्योगपती बिल गेट्स, त्याची बायको त्याला सोडून जाते. एवढी धनधान्य संपत्ती असताना, कोटीची अब्जाची करोडीची संपत्ती असताना त्याला ते विचारित नाही, भाव देत नाही. हा कोणता मोठा लागून गेला? कोण याला खातं आहे? म्हणजे धर्मात मला हे सांगायचं आहे का, माणसाला पैशाचा इतका अहंकार नसला पाहिजे. आणि मला पैशावाला असला आणि काही सामान्य असल्या काय मला काही त्याची घेणं देणं नसतं. मी एकटा जीवन जगणार माणूस. मला कोणाची साथ असली तरी चालेल, नसली तरी चालेल. जीवनात आलेल्या संकटाचा मी सामना करणार माणूस. जे आपल्या नशिबात देवण दिलं ते नुसतं जगायचं. मला खायला 3 टाईम तर भरपूर आहे.
मला लागेल तसं मी खातो आहे, मला झोपायला जागा आहे, मला झोपल्यानंतर झोप लागते. उगाच मला खूप वजन वाढते म्हणून मी जेवण सोडलं आहे. 121 किलो वजन होतं, मी ते कमी करतो आहे. मी आजसुद्धा संध्याकाळी उपाशी झोपणार आहे, कारण माझं खाल्लं लगेच पचते, माझ्या अंगी लागते. मी सुखी माणूस आहे, त्यामुळं मी टेन्शन घेत नाही. पण माणसाला पैशाचा इतका अहंकार नसला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा कोणतरी श्रीमंत आहे. तुम्ही कोणाची बराबरी करू शकत नाही जीवनात. आणि ही चाटुकगिरी करणारी का त्याच्या चाटुकगिरी करतो? का त्याला तो माल फुकट देतो, पैशाला थांबतो आणि त्याचं विकून झालं त्याला पैसे देतो, काय मग हवे ते रेट लावतो, त्याचा संबंध आहे. पण हे चाटुकगिरी करायची गरज नाही ह्या गोष्टीसाठी मला असं वाटतं. आणि ज्याचे का मी बोलतो आहे त्याविषयी तर माणसं मी नाव नाही घेत, पण अहंकार हा नसला पाहिजे. पैसा हा येतो जातो. मी पैशावाले लोक, कोट्यधीशवाले लोक आत्महत्या करताना बघितलेत. कोट्यवधी लोक गोळ्या खाऊन झोपताना बघितलेत. आणि कोट्यधीशवाले लोक आत्महत्या करताना बघितलेच आहेत. पण उदाहरण तुम्ही नाव बी घेऊन सांगू शकतो, पण ते योग्य राहणार नाही. आणि कोट्यधीश लोक भिकारी झाले तुम्ही बघितलेत, असे मी समक्ष प्रत्यक्ष उदाहरणं बघितलेले आहेत. मी नाव घेत नाही. म्हणून मला एवढंच सांगायचे, अहंकार करणाऱ्या माणसाने थोडं, पैशाचा अहंकार करणाऱ्या माणसाने तुम्ही थोडं विचार केला पाहिजे. तुम्ही काही समय नेणार नाहीत. माणुसकीच हा एकमेव धर्म आहे. तुम्ही अलीगडेला विचारलं पाहिजे. हाच एक माझा धर्म आहे. मला एवढं सांगायचं, पैसा आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर आज नाही, लक्षात ठेवा. तुमच्या कामात फक्त माणसं नाही, आणि चाटुगिरी करणारे लोक हे तुमच्या संग पुढं तुमचा मोठ्यापणा करतात ना, हे फक्त तुमचा फायदा उठवण्यासाठी करतात. हा एक याच्यात भाग आहे. धन्यवाद मित्र. मी एक आता सांगतो, तुम्ही एक माझा परिवाराचा भाग आहात, तुम्ही माझे फॉलोअर्स आहात, म्हणून मी हा विषय तुमच्यापाशी शेअर केला.